25 डिसेंबर 2024 गिरीश त्याच्या फॅमिलीसोबत डिनर करत होता आणि अचानक त्या रात्री त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली. गिरीश जवळच्या एका मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये त्याच्या वडिलांना घेऊन गेला. तिथे गेल्यावर त्याला रिसेप्शनवर सांगितलं की अगोदर तुम्ही डिपॉझिट भरून द्या आणि काळजी करू नका, पेशंट तुमचा नीट होईल, फक्त या कागदांवर सह्या करा. पण जेव्हा 2 दिवसांनी गिरीशचे वडील डिस्चार्ज झाले तेव्हा त्यांच्या हातात जे बिल आलं ते पाहून गिरीश आणि त्याच्या आईलाच हार्ट अटॅक येण्याची वेळ आली होती. आज भारतात आरोग्य सेवा ही सेवा राहिली नसून तो एक मल्टी बिलियन डॉलर बिझनेस झाला आहे. पण आपण फक्त हॉस्पिटलला दोष देऊन चालणार आहे का? नाही. या सिस्टीम मध्ये नक्की चूक कुठे आहे, बिलामध्ये नक्की काय लपवलेलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लूटमारीपासून स्वतःला कसं वाचवायचं. आज तुमच्या आमच्यामध्ये तो गिरीश आहे जो त्यांच्या वडिलांना वाचवण्यासाठी हॉस्पिटल लूटमारीला बळी पडला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हॉस्पिटल बिलांच्या डार्क रियालिटीचा कच्चा चिठ्ठा मांडणार आहोत. नमस्कार, मी आहे प्रीतम आणि तुम्ही पाहतात अनबायस प्रीतम. तो सगळ्यात पहिले आपण प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 1, रूम रेंटचा सापळा. बऱ्याच लोकांना वाटतं की जर आपण महागडी रूम घेतली तर फक्त राहण्याचा खर्च वाढेल, पण हे अर्ध सत्य आहे. हॉस्पिटलमध्ये एक नियम असतो ज्याला म्हणतात ड्युएल प्राइसिंग पॉलिसी. समजा तुम्ही ट्विन शेअरिंग ऐवजी प्रायव्हेट रूम घेतली तर फक्त तुमच्या बेडचं भाडं वाढत नाही, तर तुमच्या ऑपरेशनचा खर्च, डॉक्टरांची व्हिजिट फी, नर्सिंग चार्जेस आणि अगदी भूल देणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा फी वाढते. हे कसं काम करतं एक उदाहरण देऊन सांगतो. हॉस्पिटलमध्ये एक चार्ट असतो. जर पेशंट जनरल वॉर्डमध्ये असेल तर अपेंडिक्सच्या ऑपरेशनची फी 50,000 रुपये असेल. पण जर तोच पेशंट डिलक्स रूम मध्ये असेल तर त्याच डॉक्टरची त्याच ऑपरेशनची फी 1.5 लाख असू शकते. आता तुम्हाला विचारायला असेल की हे अगदी हॉटेल सारखं आहे का? तर त्याआधी समजून घ्या, हॉटेलमध्ये आपण एसी रूम घेतली म्हणून खालच्या रेस्टॉरंट मधले चहाची किंमत बदलते का? तर नाही. मग हॉस्पिटलमध्ये जसं का होतं? हा सर्वात मोठा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसचा भाग आहे. आता यावर उपाय काय, तर ते मी पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी आपण बघूया प्रॉब्लेम नंबर 2. दुसरी मोठी समस्या म्हणजे औषध आणि कन्झ्युमेबल्स. ब्रँडेड विरुद्ध जेनरिक. अनेक हॉस्पिटल्समध्ये पेशंटला बाहेरून औषधे आणू देत नाही. त्यांच्या स्वतःच्या फार्मसीमध्ये फक्त तीच औषधे मिळतात ज्यावर त्यांना 500% ते 1000% पर्यंत नफा मिळतो. एका रिपोर्टनुसार हॉस्पिटलला जी सिरिंज 5 रुपयांना पडते ती पेशंटच्या बिलात 25 रुपयांना लावली जाते. यांच्या किमतीत प्रचंड तफावत असते. बिलात असे अनेक आयटम असतात जे कधी वापरले सुद्धा गेलेले नसतात किंवा गरजेपेक्षा जास्त लावले जातात. उदाहरण, एका दिवसात 20 जोड्या हातमोजे वापरल्याचं बिल लावलं जातं. खरंच एवढे वापरले जातात का? नाही. बिल आपल्या हातात आल्यावर हे सर्व कसं तपासायचं ते व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहेच. पण प्रॉब्लेम नंबर 3 त्या अगोदर समजून घेऊ. आजकाल डिफेन्सिव्ह मेडिसिन नावाचा एक प्रकार वाढला आहे. डॉक्टर रिस्क नको म्हणून अशाही चाचण्या करायला लावतात ज्यांची गरज त्या पेशंटला नसतेच. आजही अनेक ठिकाणी डॉक्टर पेशंटला मोठ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यासाठी कमिशन घेतात. हे कमिशन शेवटी पेशंटच्या बिलातूनच वसूल केलं जातं. हॉस्पिटलच्या स्वतःच्या लॅब असल्याने जास्तीत जास्त टेस्ट कशा होतील याकडे मॅनेजमेंटचा कल असतो. मंथली टार्गेट्स, अॅन्युअल टार्गेट्स देखील डॉक्टरांना दिले जातं. त्यांच्यावर प्रेशर बनवला जातो. MRI, सिटी स्कॅन यांसारख्या महागड्या चाचण्यांची गरज नसतानाही त्या केल्या जातात, जेणेकरून हॉस्पिटलचं इन्व्हेस्टमेंट वसूल होईल. आणि हे सर्व का केले जाते माहितीये? भीती आणि मेडिकल सायन्स बद्दल पेशंटला माहिती नसणे. भीतीच्या आधारावर हे सर्व लूटमार केली जाते. आता ह्या प्रकारची लूटमार सर्वांसोबतच होते का? व्हिडिओ बघणारे काही आपले व्ह्युअर्स असतील त्यांना वाटेल जाऊ द्या, बिल वाढलं तरी काय होतंय, आपल्याकडे तर इन्शुरन्स आहे. तोच आहे पुढचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 4, द इन्शुरन्स पॅराडॉक्स. तुम्हाला वाटेल माझ्याकडे इन्शुरन्स आहे मग मला कसली काळजी आहे? पण इथेच खरी लूटमार आहे. रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की ज्या पेशंटकडे इन्शुरन्स असतो त्याचं बिल कॅश देणाऱ्या पेशंटपेक्षा 20 ते 30% जास्त असतं. कारण हॉस्पिटलला माहिती असतं की पैसे तर कंपनी देणार आहे. आता इन्शुरन्स कंपनी ही तितकीच हुशार आहे. त्यांना माहितीये काटा कुठे मारायचा आहे ते. एकतर सगळ्यांचेच इन्शुरन्स पास होतात की नाही तो एक डिफिकल्ट टास्कच आहे. पण ज्यांचा पास होतो त्यांनाही शेवटी इन्शुरन्स कंपनी पूर्ण पैसे देत नाही.
कन्झ्युमेबल चार्जेस, फाईल चार्जेस अशा नावाखाली 20 ते 30 हजार रुपये पेशंटलाच भरावे लागतात. मग तुम्ही सांगा इन्शुरन्सचा फायदा तरी काय? हे सर्व प्रॉब्लेम्स तर आपण बघितले, पण यावर सोल्युशन काय? सगळ्यात पहिले बघूया बिल कसं तपासावं. आता आपण फक्त रडत न बसता सोल्युशन बघूया. कधीही फक्त समरी बिल घ्यायचं नाही. प्रत्येक गोळी, प्रत्येक टेस्टचा हिशोब असलेलं सविस्तर बिल मागायचं. बिलात ऍडेसिव्ह टेप, ग्लोव्ज, स्पिरिट्स यांचे चार्जेस तपासायचे. पेशंटला साधी सलाईन लागली नसेल आणि बिलात त्याचे चार्जेस असतील तर हॉस्पिटल मॅनेजमेंटला जाब विचारावा. त्यानंतर तुम्ही स्वतः फार्मसी ऑडिट करायचं. हॉस्पिटलला विचारायचं की तुम्ही बाहेरून जनरिक औषध का आणू देत नाही. आणि हो, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी NPPA ने काही औषधांच्या किमती ठरवून दिलेल्या आहेत. त्यापेक्षा जास्त दर असल्यास तुम्ही हॉस्पिटल मॅनेजमेंटची तक्रार करू शकतात. डिस्चार्जच्या वेळी घाई करायची नाही. डिस्चार्ज मिळण्यापूर्वी 2 ते 3 तास आधी बिल हातात घ्यायचं आणि शांतपणे एक एक पॉइंट चेक करायचा. भारतात पेशंट राईट्स चार्टर अस्तित्वात आहे, जो आरोग्य मंत्रालयाने मंजूर केलेला आहे. पेशंटला त्यांच्या आजाराबद्दल आणि उपचारांबद्दल सगळी आगाऊ माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामध्ये खर्च सुद्धा आहे. हॉस्पिटल तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यापासून कधीही रोखू शकत नाही. जर तुम्हाला वाटलं अननेसेसरी टेस्ट लिहून दिल्या आहे तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला नक्कीच घेऊ शकता. आता बिल भरलं नाही म्हणून हॉस्पिटल मृतदेह ताब्यात देतात का? तर हो, हॉस्पिटल मृतदेह ताब्यात ठेवू शकत नाही. हा हायकोर्टचा स्पष्ट निकाल आहे. आता हे सर्व एकट्या माणसाने बदल घडणार आहे का? तर नाही. आपल्या सर्वांना मिळून हे सोल्युशन अंमलात आणावे लागेल. आता कोणी ऐकलंच नाही तर तक्रार कुठे करावी? जर तुम्हाला वाटत असेल की तुमची लूट झाली आहे तर तुम्ही जिल्हा ग्राहक मंच, कन्झ्युमर कोर्ट किंवा राज्याच्या मेडिकल काउन्सिलकडे तक्रार लेखी देऊ शकता. अनेकदा माहिती अभावी आपण लाखो रुपये खर्च करतो, पण गव्हर्नमेंट बरेच सरकारी योजना राबवतात. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे आणि देशात आयुष्यमान भारत या योजनांतर्गत अनेक गंभीर आजारांवर मोफत उपचार होतात. मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही या योजनांचे बेड राखीव ठेवलेले असतात. मेडिसिनसाठी पण आहेत, प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र आहेत. त्यामधून औषधं घेण्याचा आग्रह धरा, ज्यामुळे औषधांचा खर्च 70 ते 80% कमी होईल. हेल्थ इन्शुरन्स व्यतिरिक्त एक स्वतंत्र मेडिकल फंड तयार करत चला. मित्रांनो, आरोग्य ही खरंच खूप नाजूक गोष्ट आहे. डॉक्टरला आपण देवाचा दर्जा देतो आणि आजही समाजात प्रामाणिक डॉक्टरांची संख्या खूप मोठी आहे. पण कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या नफेखोरीच्या वृत्तीमुळे हा व्यवसाय बदनाम होत चालला आहे. सतर्क राहणं हाच यावरचा एकमेव उपाय आहे. तुमचं एक जागरूक पाऊल तुमच्या कुटुंबाची आयुष्यभराची कमाई वाचवू शकतं. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? तुमच्यासोबत असा कधी अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमची एक शेअर कोणाचं तरी घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतं. भेटूया पुढच्या अशाच एका अनबायस विश्लेषणामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.